जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही. फक्त या 14 गोष्टी करा. नंबर 1, तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका. नंबर 2, घरातील सर्वांनी एकत्र राहा. एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल. एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगती होईल. नंबर 3, 4 माणसामध्ये आपल्या माणसाबद्दल वाईट बोलू नका. तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सांगून त्याला अपमानित करू नका. घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नका. लोक रडू ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील. घराचा तमाशा करू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर ती कवडी मोलाची होते. नंबर 4, आई वडिलांनी जर संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील, नाती टिकून राहतील. नंबर 5, भावा बहिणीमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्यक्रमाला, प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील. नंबर 6, जर तुम्ही एकत्र राहाल तर दुःख, चिंता, अकलेश कमी होईल. अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल. कोणतेही आजार मागे लागणार नाहीत. नंबर 7, एकमेकांकडे अधूनमधून आलं गेलं पाहिजे. हा माझ्याकडे का येत नाही हा विचार करून माणूस खंगतो आणि अनेक आजार लावून घेतो. नंबर 8, राहण्यापुरतं घर बांधा. त्यापेक्षा जास्त पैसा अडका. प्लॉट, शेती यामागे लागू नका. आपल्याला 1-2च मुलं असतील, त्यामुळे फार कमावून ठेवू नका. मुलं जर चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावतील आणि मुलं जर नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं तर ते एका सेकंदात त्याची वाट लावतील. नंबर 10, प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा. नाती जपून ठेवा. नंबर 11, माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्रे पाळायला लागतो. त्याला टॉमी जिमी नाव देऊन कवटाळतो. गाड्यामध्ये फिरायला घेऊन जातो. नंबर 12, कुत्रं कितीही प्रामाणिक असलं तरीही त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना त्याला कळतही नाही. तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसाचीच गरज लागते. नंबर 13, नाती जपा. त्यामुळे आयुष्य निरोगी राहील, गोळ्या कमी होतील, दीर्घ आयुष्य मिळवण्याची हमी मिळेल. नंबर 14, बहिणीकडे भावाकडे अधूनमधून जात जा. बहिणीला घरी बोलवत जा. वहिनीला मान द्या. सासऱ्याशी मन जपा, म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील. त्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील. औषधं, गोळ्या, दवाखाना, कोर्ट कचेरी मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.